नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन अपडेट असतील व्हिडिओ वगैरे तर ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील। मित्रांनो, आपण या चॅनलमध्ये मेडिकल फील्ड किंवा नर्सिंग रिलेटेड जे काही व्हिडिओ वगैरे असतील, नवीन जाहिराती वगैरे असतील ते अपडेट करत असतो, किंवा मग एक्झाम रिलेटेड क्वेश्चन पेपर अपकमिंग प्रिव्हियस झालेले वगैरे सगळे क्वेश्चन पेपर आपण अपलोड करत असतो, सॉल्व करत असतो। तर पहा, ही व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वॅकन्सी आहे, तुम्हाला फॉर्म वगैरे कुठे भरायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी कळून जातील। व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा, जेणेकरून नर्सिंगचे जॉब गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी जे कोणी शोधत आहे, मोस्टली लखनौमधली ही वॅकन्सी आहे। पहा काय कुठला आहे, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी UP लखनौमधली वॅकन्सी आहे। तर पहा याच्यामध्ये काय काय आहे, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी लखनौ मित्रांनो। तर पहा मित्रांनो, ही वॅकन्सी जी आहे वॅकन्सी 1/4/2025 आहे, म्हणजे ही 1 तारखेची वॅकन्सी आहे, 1 एप्रिलमधली। आता सध्या तारीख आहे आज 6 तारीख आहे मित्रांनो। तर पहा व्हिडिओ तुम्हाला हे पूर्ण पाहायचं मित्रांनो, पूर्ण समजून जाईल। पहा, ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर क्वालिफाईड आणि एलिजिबल कॅन्डिडेट, जे कोणी क्वालिफाईड आहेत एलिजिबल आहेत त्यांच्यासाठी हे आहे। पहा वेबसाईट जी आहे kgmu.org/job/PHP. ठीक आहे। तर पहा, जे कोणी याच्यामध्ये पाहणार आहे तुम्ही पूर्ण माहिती ह्या वेबसाईटवरच भेटणार आहे तुम्हाला। तर पहा तर ॲप्लिकेशनची डिटेल अशी आहे, लास्ट डेट ऑफ फी सबमिशन जी आहे ती 7 मेला असणार आहे। लास्ट डेट ऑफ फॉर्म सबमिशन जे आहे ते 14 मेला असणार आहे। तर आणखीन बरंच 1 महिन्याची जवळपास वेळ आहे। तर ज्यांनी कोणी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून घ्या। जाहिरात आत्ताच आलेली 1 तारखेला। फॉर्म पूर्ण जी माहिती आहे ती kgmu.org. या वेबसाईटवर असणार आहे। जे काही अपडेट वगैरे आहे तर याच वेबसाईटवर असणार आहे। पहा वॅकन्सी कोणती आहे, सुरुवातीला आहे 2 याच्यामध्ये यांनी वॅकन्सी काढलेली आहे। पहिली आहे बॅकलॉग रिक्रुटमेंट एक आहे, आणि दुसरं त्याच्यामध्ये असणार आहे जनरल रिक्रुटमेंट। ठीक आहे। तर 2 प्रकारचे याच्यामध्ये आहेत। हे दुसरं जे आहे जनरल रिक्रुटमेंट आणि बॅकलॉग रिक्रुटमेंट। तर पहा जनरलमध्ये काय काय काढलं आहे अगोदर, बॅकलॉगमध्ये पाहू। तर याच्यामध्ये नर्सिंग ऑफिसरची ही वॅकन्सी आहे, लेवल पे 6मध्ये। ठीक आहे। त्यामध्ये 7 CPCचं पे असेल। तर पहा OBCमध्ये याच्यामध्ये SCमध्ये आणि STमध्ये अशा 3 प्रकारचे याच्यामध्ये आहे, कारण ही बॅकलॉगमधली आहे OBC ST आणि SC। तर पहा टोटल वॅकन्सी किती असणार आहेत, 107 असणार आहे। तर 4 वॅकन्सी OBCत 78 आहेत, ते SCमध्ये आणि STसाठी 75 आहेत। ठीक आहे, 25 आहेत वॅकन्सी मित्रांनो। तर पहा याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय असणार आहे, क्वालिफिकेशन कंपल्सरी तुमचं BSc नर्सिंग, त्यानंतर बेसिक इंडियन नर्सिंग काउन्सिल रजिस्टर्ड असलं पाहिजे, त्यानंतर पोस्ट बेसिक पण असतं। ठीक आहे, चालू शकतं त्याच्यामध्ये, रजिस्टर्ड ॲज अ नर्स मिडवायफरी। ओके, त्यानंतर जनरल नर्सिंग मिडवायफरी पण चालतं जनरल नर्सिंगमध्ये। त्यानंतर 2 इयर एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, तो 50 बेडेड मिनिमम याच्यामध्ये। ठीक आहे। तर पहा BSc नर्सिंग कंपल्सरी आहे, पण त्याच्यामध्ये GNM जे कोणी केलं आहे त्यांच्यासाठी पण चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 50 बेडेड हॉस्पिटलमध्ये किमान 2 इयरचं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। ठीक आहे। तर असलं तर तुम्ही GNM वाले पण भरू शकता। ठीक आहे। तर पहा याच्यामध्ये टोटल वॅकन्सी किती आहे, 107 आहे। OBC SC STसाठी आहे, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, खूप चांगली सॅलरीमध्ये असणार आहे याच्यामध्ये। 7मध्ये गव्हर्नमेंट वॅकन्सी आहे मित्रांनो, पेमेंट खूप असणार आहे याच्यामध्ये। ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे जे आपण पाहणार आहे जनरलमध्ये पहा याच्यामध्ये वॅकन्सी किती आहे, 626 वॅकन्सी आहे। याच्यामध्ये पण खूप सारी वॅकन्सी आहे। OBCसाठी 164, SCसाठी 126, STसाठी 12, अनरिझर्वसाठी 264 आणि EWSसाठी 60 वॅकन्सी आहे। तर खूप मोठी वॅकन्सी याच्यामध्ये पण पहा सेम असणार आहे। याच्यामध्ये जनरल नर्सिंग मिडवायफरी भरू शकतो 2 वर्ष, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत। ठीक आहे। तर पहा वॅकन्सी मोठी आहे, जेणे कोणी अभ्यास करत नाही तर अभ्यासाला लागा, फॉर्म भरा, आणि तुम्ही स्टेटच्या बाहेर पण जाऊन जॉब करू शकता। UPमधली वॅकन्सी आहे, काही मस्त एकदम सॅलरी असणार आहे मित्रांनो। पहा याच्यामध्ये पुढच्या काही गोष्टी सांगितल्या, तर फॉर्म कशा भरायचा, UR OBC आणि EWSसाठी 2000 फीस असणार आहे, आणि SC STसाठी 1200 असणार आहे। पण त्याच्यामध्ये तुम्हाला परत GST पण ॲड होऊन येणार आहे मित्रांनो। तर तुमची जवळपास ही जे ओपनवाल्यासाठी 2500च्या जवळपास ही फॉर्म जाणार आहे तुमचा, आणि जे कास्टवाले आहेत तर त्यांना जवळपास 1500च्या जवळपास जातो फॉर्म भरणं वगैरे। ठीक आहे मित्रांनो। फॉर्म भरताना मित्रांनो सहसा तुम्ही जवळ बसूनच फॉर्म भरायचा, कारण ऑनलाईनवाले जे असते तर ते फॉर्म तुमचा तेवढा पाहत नाहीत वगैरे, तर आपण स्वतः पाहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो। ठीक आहे। त्यानंतर पुढचे पाहू याच्यामध्ये माहिती काय, एज लिमिट पण दिलेलं आहे। एज लिमिटमध्ये पहा काय आहे, SC ST OBCसाठी 5 वर्ष एक्सटेन्शन भेटणार आहे, दिव्यांगांनी त्याच्यासाठी 15 वर्ष एक्सटेन्शन भेटणार आहे। बाकीच्यांसाठी जे लेवलचे गव्हर्नमेंटचे आहेत ते
सेम असणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस काय, रिसेंट स्कॅन कलर फोटोग्राफी गरजेचं आहे, तुमचं सिग्नेचर, व्हॅलिड ईमेल आय डी, आधार आणि मोबाईल नंबर. मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची जी ईमेल आय डी असते ही खूप महत्त्वाची, हिला खूप लक्ष देऊन तुम्ही अपलोड करायचं, कारण मोस्ट ऑफ द कोणत्याही गोष्टी ज्या असतात त्या एक्झामच्या ह्या ईमेल आय डीवरच होत असतात आणि मोबाईल नंबरवर. त्यासाठी ह्या गोष्टीची चुकू नका. तुमचं जे काही नाव वगैरे आहे तो पण चुकू नका. व्यवस्थित फॉर्म भरा. जे काही अपडेट वगैरे असणार आहेत ते तुमच्या एक्झामचे ह्या वेबसाईटवर येतील, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी.org ह्या वेबसाईटवर तुम्ही चेक करत राहा. त्यानंतर पुढं पाहायच्यामध्ये काय दिलं आहे, एक्झामचा पॅटर्न कसणार आहे, कॉमन रिक्रुटमेंट टेस्ट म्हणजे CRT. याच्यामध्ये कसं करणार आहेत त्यांनी 60 मार्क्सचा सब्जेक्ट करस्पॉन्डिंग रिक्वायर्ड क्वालिफिकेशन म्हणजे 60 मार्क तुमचे कशामध्ये असणार आहेत, जे तुमचे शिक्षण आहे त्याच्यामध्ये असणार. त्यानंतर 10 मार्क इंग्लिशसाठी असणार आहेत. त्यानंतर 10 मार्क जनरल नॉलेजसाठी, 10 मार्क रिजनिंगसाठी आणि 10 मार्क मॅथमॅटिकलसाठी. अशा प्रकारे हे टेस्ट होणार आहे. त्यानंतर पहा खाली काय काय दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर हे अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. आणखी काही थोड्याशा गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये पहा. महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन हे होणार आहे. याच्यामध्ये हे कंपल्सरी आहे, तुम्ही याच्या विरुद्ध काहीच करू शकत नाही, कारण ह्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी नोटिफिकेशनमध्येच दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहूया सिलेबसमध्ये पहिला आहे बेसिक सायन्स जे आहे, अनॉटॉमिकल वगैरे, वेअर इज डिसइन्फेक्शन, कलेक्टिव्ह इम्युनिटी वगैरे ह्या जनरल गोष्टी ज्या असतात त्या बेसिक सायन्समधल्या येतील. त्यानंतर दुसरा आहे न्यूट्रिशन अँड डायटिक्स, त्याच्यामध्ये प्लॅन डाएट्स, न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज वगैरे, प्लॅन थेरपेटिक्स. त्यानंतर सायकोलॉजी, सायकॅट्रिक आणि मेंटल हेल्थ यामध्ये पण गोष्टी आहेत. नॉर्मल बिहेवियर, एक्सप्लेन प्रिन्सिपल, इंटरप्ट बिहेवियर, रेकग्नाइज बिहेविएशन, डायनॅमिक्स ऑफ पेशंट, कम्युनिकेशन, मेंटेन रिप्लेसमेंट, थेरपेटिक्स अशा प्रकारचे पण हे टॉपिक त्याच्यामध्ये क्वेश्चन पडणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे फंडामेंटल नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर पहा त्यानंतर पुढचं आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि पिडियाट्रिक नर्सिंग. तर पहा ऑब्स्टेटिकल नर्सिंग. तर अशा प्रकारचे ह्या सगळ्या सब्जेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचे आहे. आणि मेन म्हणजे जनरल आपल्या नर्सिंग फील्डच्या व्यतिरिक्त तुम्हाला जनरल इंग्लिश वगैरे, जनरल नॉलेज ह्या गोष्टी पण लक्ष देण्याचं आहे, कारण मोस्टली तुम्हाला जे मार्क कटतात तर ह्याच ठिकाणी कटतात मित्रांनो. अदरवाईज तुमच्या फील्डमधलं तुम्हाला मोस्ट ऑफ द माहिती असतं. ह्या गोष्टीकडे आपण 10-10 मार्क म्हणून लक्ष देत नाही, पण त्या 10 मार्कामध्येच मेरिट लागत असतं कधी पण. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे पण पाठवा, जेणेकरून जे जॉबच्या शोधामध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट असणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही फॉर्म वगैरे भरला तर तुम्ही आपल्या चॅनलला अटॅचमध्ये राहा, कारण आपल्या चॅनलवर ह्या सगळ्या गोष्टी जर जे काही होत असतील ते अपडेट भेटत जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.